असे डॉक्टर मधुकर रावजी सलगरे सर आहेत. या ग्रंथाकडे जेव्हा आपण पाहतो, कारण खूप वेळ झालेला आहे, थोडक्यात परिचय करून देतो. या ग्रंथाची अर्पण पत्रिका आपण जर पाहिली तर ती अगदी आत्तापर्यंत आपण कधीही न वाचलेली अर्पण पत्रिका आहे. म्हणजे ती असं म्हणतात की ही विश्वात्मके देवे अशा प्रकारची ही त्या ग्रंथाची त्याने अर्पण पत्रिका लिहिलेली. एक 13.5 अब्ज वर्षापूर्वी जे की भारतीय भूमीवर जे आपला आदिमानव निर्माण झाला त्याने हा ग्रंथ अर्पण केलेला आहे. आपली क्षमता किती असते, तुम्ही कुणाची अर्पण पत्रिका काढून पहा. त्याने आपल्या मुलाला, आपल्या मुलीला, किंवा आपल्या पित्याला, किंवा आपल्या आईवडिलांना, किंवा आपल्या गुरुजींना, किंवा आपल्या संस्थाचालकांना, किंवा एखाद्या महापुरुषांना त्याने तो ग्रंथ अर्पण केलेला आहे. या माणसांची दृष्टीच वेगळी आहे. ते म्हणतात की माझा सहसंबंध या पुस्तकातनं कुणाशी येतोय, माझा सहसंबंध या पुस्तकामधनं या भारतीय भूमीवर जो आदिमानव निर्माण झाला त्याच्या इतिहासाशी माझा सहसंबंध येतोय. आणि या पुस्तकाच्या वाचनातनं हा वाचक वर्ग त्या माणसाशी तादात्म्य पावणार आहे. म्हणजे त्याचं आणि आपलं एक नातं आहे. ते नातं खऱ्या अर्थाने अर्पण पत्रिकेतून ते निर्माण करू पाहतात. म्हणजे या माणसांच्या स्वार्थाच्या ज्या म्हणून ज्या काही संकल्पना आहेत त्या सगळ्या संकल्पना इथं गळून पडतात आणि एक विश्वात्मक म्हणून जी संकल्पना अर्पण पत्रिकेमध्येच ती उभी राहते. म्हणून आपल्या लक्षात येतं या ग्रंथाची व्याप्ती किती मोठी आहे. खरं तर हा इतका मोठा ग्रंथ त्यांनी फक्त 200 पृष्ठामध्ये बसवलेला आहे. कारण या ग्रंथामध्ये अनेक विषय त्यांनी सूचित केलेले आहेत, अनेक विषय त्यांनी आपल्याला सांगितलेले आहेत, अनेक विषय त्यांनी आपल्याला अवगतसुद्धा केलेले आहेत आणि अनेक विषय त्यांनी आपल्याला पुढच्या अभ्यासासाठी सोडून दिलेले आहेत. म्हणजे अशा पद्धतीचं हे व्यक्तिमत्व आपल्या शहरात राहतं, परंतु प्रसिद्धीपासून ते दूर आहेत. कुठल्याही प्रकारच्या पुरस्कारासाठी ते म्हणतात की मी लेखन करत नाही. आणि याला प्रस्तावना डॉक्टर श्रीपाल सबनीस यांनी दिलेली आहे. खरं तर कमालच आहे की मला अवघडल्यासारखंच होतं आहे. कारण एवढा विद्वान, एवढा व्याप्तीपूर्ण हा ग्रंथ आहे आणि असा पहिला ग्रंथ आहे की श्रीपाल सबनीस साहेबांच्या शिवाय या ग्रंथाचं भाष्य होतं आहे. बरोबर आहे ना. म्हणजे यांच्या 11 ग्रंथाला म्हणजे श्रीपाल सबनीस सर उपस्थित होते आणि 12व्या ग्रंथाला मी आलेलो आहे. म्हणजे खरं तर तेवढी उंची आपली नाही, मी मला कबूल करतो, पण त्यांनी मला हा सन्मान दिला म्हणून त्यांचे आभार मानतो. म्हणून त्यांनी एक प्रस्तावनेमध्ये सूचित केलेलं आहे की सलगरे सरांच्या चिंतनाच्या केंद्रस्थानी माणूस आहे.